नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सुरुवात केली। तर आज मुलांना सुट्ट्या होत्या, म्हणलं चला आता घर आवरायला काढूया आपण थोडंसं, कारण आता गुढीपाडवा पण जवळच आलाय ना। तर असं सणासुदीच्या निमित्ताने का होईना आपल्या घराची साफसफाई झाली जाते आणि आता थंडी म्हणजे गेलीच आहे, थंडी वाजत नाही, आता गरम भरपूर होतंय। तर थंडीचे जे कपडे असतात ना, कंबळ वगैरे जाड आपण घेतो ना, तर ते असं धुवून ठेवलं ना की बरं पडतं। कारण थंडीमध्ये आपण त्या वापरायच्या आणि पुन्हा तशाच ठेवायच्या आणि पुढल्या थंडीमध्ये पुन्हा आपण त्याच वापरायला घ्यायच्या, ते बरं नाही वाटत। आपण 3-4 महिने तरी वापरतो त्या कंबळना, त्याच्यामध्ये धूळ वगैरे जाऊन बसतं आणि त्या मग कंबळ आपण उन्हाळ्यामध्ये अशा कडक उन्हामध्ये धुवून वाळून ठेवायच्या असतात। आणि इतक्या जाड कंबळ आहेत ना, खूप पाणी मावतं त्याच्यामध्ये। ह्या कंबळ म्हणजे वाळायला आहे ना 2 दिवस तरी लागतात कडकडीत वाळायला। आता एक कंबळ कशा धुवायच्या ना ते तुम्हाला मी सांगते। आता थंडीचा आपण ह्या जाड ज्या कंबळ घेतो ना, कापसासारख्या खूप जाड असतात, त्या एकदा पाण्यामध्ये घातल्या ना 2 माणसांना सुद्धा उचलत नाही, त्या इतक्या जड होऊन जातात त्या। तर माझी वॉशिंग मशीन आहे ना, तर वॉशिंग मशीन मध्ये सुद्धा ती कंबळ बसत नाही, इतक्या मोठ्या कंबळ आहेत। तर अशा हातानेच त्या बाहेर धुवाव्या लागतात। तर पोर्च सगळं बाहेर इकडं गार्डनमध्ये धुवून घेतलंय मी आधी, म्हणजे त्याला माती वगैरे खालचं काहीच लागणार नाही। तर सगळं धुवून घेतलं आणि मग तिथं मस्त म्हणलं पसरून धुता येईल। तर असं मोकळ्या पाण्यामध्ये धुवावं लागते ती कंबळ, नाहीतर मग त्याच्यातलं व्यवस्थित धूळ वगैरे निघत नाही। आता माझी कंबळ आहे ना सगळ्यात मोठी, ती तुम्हाला धुवून दाखवते मी कशी धुवायची। तर ती कंबळ काय केलं मी, 2 टापामध्ये पाणी घेतलं। तर एका टापामध्ये बसतच नाही, ती एवढी मोठी आहे ना। 2 टापामध्ये पाणी घेतलं मी आणि जे सर्फचं लिक्विड असतं ना आपण वॉशिंग मशीनसाठी वापरतो, निरमा पावडर अजिबात वापरायची नाही कंबळसाठी। निरमा पावडर जर वापरली ना आपण ह्या कंबळला, तर काय होतं, ते निरम्याचं थोडंसं असं मातट असतं पहा, पावडरसारखं ते कंबळमध्ये जाऊन बसतं आणि ती कंबळ वाळली की झटकली की ते असं धुरडा उडल्यासारखं होतं। त्यामुळं त्याच्यामध्ये म्हणजे निरम्याच्या पाण्यामध्ये आपण ही कंबळ कधीच घालायची नाही। जे लिक्विड असतं ना आपण वॉशिंग मशीनसाठी वापरतो, ते वापरायचं नाही। तर मग सरळ क्लिनिक प्लसच्या ज्या पाऊच मिळतात ना शॅम्पू, तर ते पाऊच आणायचे किंवा बाटली असली तरी पण चालेल, ते पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्यामध्ये ही कंबळ धुवायची। तर अशा कंबळ जर धुवून कडक उन्हामध्ये वाळून जर ठेवल्या ना, तर पुढल्या थंडीपर्यंत आपण त्या पॅक करून ठेवतो, खूप छान स्मेल राहतो त्याच्यामध्ये। तर ह्या कंबळ आहेत ना जाड चुकून सुद्धा निरम्याने धुवायच्या नाही। निरमा मग तुमचा साधा निरमा असू द्या, टाईड असू द्या, त्यानंतर सर्फ असू द्या, हेंको असू द्या, कुठलाही निरमा असू द्या, तर असं डिटर्जंट पावडरने अजिबात ह्या कंबळ धुवायचे नाही, नाहीतर मग कंबळच्या साईडनी ना असं कडक होऊन जाते ती कंबळ, अजिबात सॉफ्ट राहत नाही। तर असं लिक्विडने धुवायची, खूप छान होती। तर मी काय केलं, 2 टापामध्ये ते लिक्विड मिक्स केलं, 2 टापामध्ये अर्धी ती कंबळ बुडवली, कारण एका टापामध्ये बसत नाही त्यामुळं। आणि थोडंसं बुडून मग आम्ही ही कंबळ खाली पसरून पुन्हा त्याच्यामध्ये 1 टपभर पाणी लिक्विडचं ओतलंय आणि थोडीशी म्हणजे सॉफ्ट ब्रशनी पण त्याला घासण्याचा प्रयत्न केला मी। तर जास्त ब्रश पण नाही लावायचा याला। आणि मग आम्ही असंच उलटी-पुलटी करून फौजी साहेबांनी आणि मुलांनी पायाने तुडवली। जास्त याला आपटायचं पण नसतं, कारण ती खूप सॉफ्ट असते ना, तर त्याचं ते कापूस म्हणजे कापसासारखं असतं ना, ते निघायची शक्यता असती, त्यामुळे त्याला खूप नाजूकपणेच धुवावं लागती। तर तुम्ही बघू शकता आम्ही असं खाली पसरवली ती आता फुल, आणि त्याच्यावरती फौजी साहेबांनी डायरेक्ट बोरच लावलाय। तर ह्या कंबळ धुण्यासाठी भरपूर पाणी लागतं आणि जागा पण अशी भरपूर लागते, बाथरूममध्ये वगैरे काही ह्या कंबळ निघत नाही। त्यामुळे आम्ही ह्या कंबळ आहेत ना वर्षातून एकदाच धुत असतो उन्हाळ्यामध्ये, कारण उन्हाळ्यामध्ये ना कडक ऊन मिळतं त्याला आणि मग ते आंबट चिंबट राहत नाही, मग त्याचा असा कसं तरी वास येत नाही। अशी त्याच्या मांडायची हा, आणि मग गुंडाळायची। वर जा आता, तुला पण जावं लागेल वर, तुला पण जावं लागेल, हळू दादा तू तिकडे उंगड ठेव, इकडे उंगड अशी फिरवा आता तिला, ती इकडे वर दादे कुठं पलीकडे किती गेली, हा बरं पलीकडे बरोबर गेली, साईडने वळवते थोडं वर, हा
ओके. ही तिकडे कर थोडी लोंबली जरा. बस गाणं लावा गाणं. कोणची घ्यायची आता? कोणची घ्यायची? अरे कशी नसली पाणी बंद करू का? तर आज फौजी साहेब पण घरीच होते, मुलं पण घरीच होते आणि राजूला काही सुट्टी नसती इतक्यात, त्यामुळं तो गेला होता सकाळीच कामाला. तर म्हणलं चला आपण आज चौघच कपडे धुवून काढू, कारण आता गुढीपाडवा पण आलाय आणि आमच्या गावची यात्रा पण आली. आमच्या गावच्या यात्रेला असं असतं, घरातलं आहे ना सगळं धुवायला काढावं लागतं. जसं आपण नवरात्रामध्ये धुवून काढतो ना, तसं सगळं काने कोपरे घराचे आवरावं लागतात आणि सगळे कपडे धुवायला काढावं लागतात. तर असं करावं लागतं, कारण आमच्या गावच्या देवाचं खूप सत्व आहे ना, तर असं करावं लागतं. त्यामुळं म्हणलं चला थोडं थोडं आवरून काढू आपण आता. आणि आजकाल आहे ना इतकं ऊन वाढलं आहे ना, कवळं ऊन जरी असलं ना सकाळचं 8-9 वाजताचं, तरी ते इतकं चटकत आहे ना. त्यामुळं मग म्हणलं पोरच्या समोर तिथं गेटजवळ नको धुवायला, इकडं झाडांच्यातच धुवू. तर इथं पामट्याच्या झाडामध्ये ना दिवसभर सावली राहते, त्याच्यामुळं काय नाही वाटत. तर असं जास्तीचे जर कपडे धुवायचे म्हणलं ना, तर मी इथंच मस्त धुत असते सावलीला, मोकळ्या याच्यात. तर असं आहे, बाथरूममध्ये पण मला कपडे धुवायला आवडत नाही, त्यामुळे मी इथंच धुत असते. आणि पाण्याचे पॉईंट 2-3 काढलेले आहेत इथं ना, तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही. आणि तसं पण आता असं मोठे कपडे धुवायचे म्हणलं ना, आम्ही बोरच लावत असतो. आणि वॉशिंग मशीनला मी नॉर्मल कपडे लावते फक्त, असं बारीक निरीक अजिबात लावत नाही. जसं की मुलांच्या ज्या जीन्स असतात ना, जीन्स पॅन्ट, हे धुवायला मला खूप प्रॉब्लेम येतो. माझे मनगट खूप दुखतात, कारण त्याला घसराच बसत नाही. त्यामुळे ते मी मशीनला टाकून देत असते आणि इमर्जन्सीला मशीन बरी पडते. तसं मग मुलांचे कॉलेजचे कपडे, ते कॉलर वगैरे निघत नाही मशीननी ना, तर ते घासावं लागतात. फौजी साहेबांचे ड्रेस असतात, तर असे बारीक निरीक सगळे कपडे मग मी असं हातानेच धुत असते. आणि तसं पण मला ती वॉशिंग मशीनचे कपडे आहेत ना अजिबात आवडत नाही. वॉशिंग मशीन घ्यायच्या वेळेस खूप हौस लागली मला, वॉशिंग मशीन घ्यायची चाललं होतं. घेतली ती, नवीन छान वाटलं. पण त्याच्यानंतर आहे ना ती एकदा मी त्याची सर्व्हिसिंग केली ना, खोलली ती मशीन, त्याच्या खाली असं ते खूप घाण साचलं दिसलं ना मला, तेव्हापासून मला खूप किळस येते त्या मशीनमध्ये कपडे धुवायला टाकायचं. आणि तरी मी काय करते, 15 दिवसाला आहे ना टब क्लिनिंगला लावते वॉशिंग मशीनचा. म्हणजे त्याच्यामध्ये ते पाऊच मिळतं ना वॉशिंग मशीन धुवायचं, तर ते टाकून द्यायचं आणि मशीन धुवायला लावायची. ते 2 तासभर तो टब क्लीन होत राहतो. तर ते 15 दिवसाला मी धुते तो टब वॉशिंग मशीनचा. तरी पण मला त्या मशीनमध्ये ना कपडे धुवायला टाकूच वाटत नाही. मी माझे कपडे तर पर्सनली अजिबात टाकत नाही. मुलांच्या मोठ्याला जीन्स किंवा पडदे, बेडशीटं असं कधीमध्ये टाकत असते धुवायला मी. आता सकाळचं इतकं ऊन चटकत आहे ना, पण इथं सावलीमध्ये ना काहीच वाटत नाही कपडे धुवायला. त्यामुळं मुलं पण मला हौशीने धुवू लागतात आणि फौजी साहेब पण मध्ये मला मदत करायला येतात. ते थोडंफार काही केलं ना, लगेच तिथं पोर्चमध्ये जाऊन मोबाईलवर गेम खेळत बसता येते. कारण त्यांना वाटतं की हे काम करतात आणि मी इथं बसतोय, यांना कसं तरी वाटावं नाही म्हणून ते मध्ये आमच्याकडे येतात. थोडंफार पाण्याचा पाईप वगैरे धरतात आणि परत जाऊन बसतात. तर असं आमचं काम चालू होतं. सगळे बेडशीटं, पडदे, मोठाले कपडे सगळे आम्ही धुवायला काढले होते आज. आणि साडीवर आहे ना थोडंसं काम सुचत नाही मला असं ना जास्त जडीपाचं. तर मग साडी नव्हती घातली मी आज. असं थोडंसं कम्फर्टेबल नाही वाटत असं जडीपाचं काम करताना. एवढे कपडे धुवायचेत आणि साडीवर ते घसरे वगैरे मारता येणार नाही. साडीवर असं काम जमत नाही मला. त्यामुळे मी असं टी-शर्ट वगैरेच घातलं, जे रात्रीचं घालते ना तेच. तर म्हटलं चांगलं काम करता येईल, नाहीतर मग ते साडी आवरतच बसावं लागेल मला. तसं आता मला साडीची सवय बऱ्यापैकी लागली बरं का. पहिलं तर अजिबात साडीची सवय नव्हती राहिली मला. तर इतक्यात मी चांगलीच सवय लावून घेतली. दिवसभर मी साडीत राहू शकते, पण असं जास्त जडीपाचं काम करायचं ना, तेव्हा मला साडी नाही जमत मग. तर मी असं कम्फर्टेबल वाटावं म्हणून असेच टी-शर्ट वगैरे घातले
आणि कपडे धुतले सगळे मस्त. तर दिवसभर मी पहिलं ड्रेस घालायचे, पण आता तर मला साडीची सवय लागली ना, साडीशिवाय मला करमतच नाही. दिवसभर मी साडीच घालत असते. संध्याकाळी फक्त मग आपलं ड्रेस घालते, जे गाऊनसारखे टॉप असतात ना, तर ते गोल टॉप वगैरे घालते किंवा नाईट ड्रेस घालते संध्याकाळचं. तर कसं आहे ना, जसं आपलं वय थोडंसं बदलत जातं, तसं आपले आचार, विचार, राहणीमानाची पद्धत, कपडे घालण्याची पद्धत सगळी बदलत राहते. तर माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते, माझ्याकडे आता टॉपवर घालायच्या 7-8 जीन्स आहेत. पण आता मला साडी घालायची जास्तीत जास्त सवय लागली ना, तर ते टॉप आणि जीन्स तर मला अजिबात घालू वाटत नाही. आणि जितकं साडीमध्ये कम्फर्टेबल वाटतं ना, तेवढं ड्रेसमध्ये वाटत नाही. तर पहिलं मी ड्रेसशिवाय राहतच नव्हते. मला ड्रेसशिवाय जमतच नव्हतं. साडी थोडी जरी म्हणजे थोडा वेळ जरी घातली ना, तर खूप अनकम्फर्टेबल वाटायचं. कामच आवरत नसं मला. तर असं कुठं गावाला जायचं म्हणलं ना, साडी घालायची आणि तिथून आल्यानंतर साडी लगेच काढून ठेवायची आणि लगेच आपले ड्रेस वगैरे घालायचा आणि कामाला लागायचं, असं होतं. पण आता मी घरामध्ये सुद्धा साडी घालते, तर खूप कम्फर्टेबल वाटतं. सवय लागूस्तोवर फक्त थोडंसं आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं. एकदा सवय लागली की छान वाटतं. आणि साडी घातली ना, खरंच मला इथल्या सगळ्या ताई, मावशी सगळ्या येतात ना आणि आसपासच्या पण ताई बोलतात, की साडीमध्ये तू खूप छान दिसते. तर आणि माझं एक महत्त्वाचं म्हणजे ते पदर घेते ना मी, तर पदर घेतल्यानंतर आपलं साईडचं पोट वगैरे काही दिसत नाही ना. माझा साडीचा पदर घेण्याची पद्धतसुद्धा इथल्या ताईंना खूप आवडते. आपण आपली आवड जपावी हे नक्की आहे. मी पण तेच करते. मी माझी आवड जपते. पण दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार मी स्वतःला कधीच बदलत नाही. पण आपल्या वयाला जे सूट होईल ते सुद्धा आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तर आता माझे मुलं मोठाले झालेत आणि मी जर टी-शर्ट, जीन्स घालून जर चालले, तर ते थोडंसं वेगळंच वाटणार आहे ना. त्यामुळं जसं आपलं वय वाढत जाईल, तसं आपण स्वतःला बदलणं सुद्धा गरजेचं आहे. तर आता तुम्ही बघितलं असतं, हे बारकं पोरगं आहे ना, इतकं येड्यावानी करतं ना, त्याच्या अंगामध्ये इतका चळमुंगळा आहे ना, तो कधीच शांत बसत नाही. तो असं काही ना काही खोड्या करत राहणार. त्याला असं पाणी खेळायला खूप आवडतं. तो साधा बाथरूममध्ये गेला ना, कमोडवर बसला ना तो, तर तो काय करतो, ते पाणी मारायचं ना, ते नाही पाण्याने ना सगळं बाथरूम ओलं करून ठेवतो. आणि बाहेर आला ना, मी जर बाथरूममध्ये गेले ना, त्याला म्हटलं ना, "तू तर अंघोळ नाही केली नाहीस, बाथरूम कसं काय ओलं केलं?" म्हणतो, "मी ते पाणी खेळत बसलो होतो." तर असा आहे तो, बाथरूममध्ये सुद्धा निवांत 5 मिनिटं बसू शकत नाही. आणि दिवसभरातून तर माझे गाल आहे ना, कितीक वेळा ओढतो ना, त्याचा तपास नाही. माझे गाल पार हुळहुळे करून टाकतो तो, असं आहे. तर सगळे कपडे धुवूपर्यंत चांगलंच कडक ऊन पडले. आम्ही कंबळ खालीच भिंतीवर टाकलेत वाळायला. सकाळीच फौजी साहेबांनी काय केलं होतं, त्या भिंती आहेत ना, धुवून काढल्या होत्या बोरच्या पाण्याने सगळ्या, म्हणजे त्याच्यावरची धूळ सगळी धुवून गेली. आणि मग त्या भिंतीवर आम्ही कंबळ टाकलेत वाळायला. आणि फौजी साहेब गेलेत काहीतरी कामानिमित्त बाहेर, आणि आम्ही तिघंच आहेत आता. तर आज मी कंबळ पण धुतल्या छोट्या-मोठ्या सगळ्या. त्यानंतर सगळ्या बेडचे बेडशीट, उशांच्या खोळी, त्यानंतर पडदे, मुलांचे जॅकेट, टॉवेल सगळं धुवायला काढलं होतं. म्हणलं धुवून घ्यावा. बाकीचं मग थोडंफार मशीनमध्ये टाकता येईल आणि थोडंफार जे राहिलं असेल ते मग ते हळू होऊन जाईल. तर असे मुलं पण मला कपडे वाळू घालू लागतात वरती, कारण इतकं ऊन चटकत आहे ना खाली, पायाला सुद्धा म्हणजे पाय भाजायला लागले टेरेसवरती. तर टेरेसवरती आपले झाडं आहेत ना, तर इनडोअर झाडं आहेत, ते आपण जे ग्रीन नेट लावले ना त्याच्या खाली ठेवलेले आहेत. तर बऱ्याचशा ताई बोलतात, की उन्हामध्ये झाडांना काही नुकसान होत नाही का? तर जे सावलीतले झाड आहेत ते आम्ही सावलीत ठेवलेत आणि जे उन्हातले झाडं आहेत ना, ते बाहेर उन्हातच ठेवलेत. त्यांना काही नाही होत. फक्त आम्ही पाणी व्यवस्थित त्यांना देतो टाईम टू टाईम, म्हणजे झाडांना काहीच नाही होत. तर तुम्ही बघू शकता, झाडं छान हिरवेगार येतं. आणि आपलं हे बेलाची काडी मी खोचली होती ना, तिला छान मस्त बारीक बारीक बेलाचे पानं यायला लागलेत आणि मस्त झालेत झाडं. तुम्ही बघू शकता, जे उन्हातले आहेत ना, फुलांची झाडं तर शक्यतो उन्हातच राहतात, त्यांना पण काही नाही होत. फक्त पाणी कमी नाही पडलं पाहिजे त्याला, एवढं लक्ष ठेवायचं, बाकी काहीच नाही होत. तर फौजी साहेबांना अशी ड्युटी नसली ना, ते घरी असले ना, त्या दिवशी आम्ही संध्याकाळचं निवांत चुलीवर स्वयंपाक करत असतो.
तर चुलीवर स्वयंपाक केला ना, बाजरीच्या भाकरी जर टाकल्या, ज्वारीच्या टाकल्या तर भाकरीचे असे शिंतोडे उडतात ना चुलीवर, किंवा थोडंफार तेल उडतं. तर थोडंफार असं खराब दिसायला लागलं ना, फौजी साहेब काय करते, टेरेकोटा थोडासा जास्त आणून ठेवलेला आहे आम्ही, तर टेरेकोटा मारून देते चुलीला, म्हणजे पुन्हा ते नवीनसारखे होऊन जातात, तेलकट दिसत नाही किंवा कसले डाग दिसत नाही. आणि तसं पण असं ओल्या कपड्याने मी पुसून घेत असते चूल. त्यानंतर टेरेकोटा मारला ना एकदम छान वाटतं. जसं आपण पोचारा मारतो ना चुलीला, त्यानंतर एकदम मस्त वाटतं, तसंच ते टेरेकोटा मारला की ते पुन्हा नवीनसारख्या चुली होऊन जातात. तर इतके सगळे कपडे धुता 12 वाजत आलेत, डोक्यावर ऊन आलंय. तर असं सावलीला येऊन आहे ना, पाखरं बसतात ना, त्यांची किलबिल किलबिल चालू आहे झाडांच्यात. आणि फौजी साहेबांचं जसा वेळ मिळेल ना तसं काम चालू आहे. असं कलर मारतात ते बादल्यांना ना, त्या कलरच्या बादल्यामध्ये आपण झाडं लावलेत त्याला ते कलर मारतात, म्हणजे एकसारख्या बादल्या होऊन जात्यान त्या. तर कपडे सगळे धुवून वाळायला घातले. सकाळ सकाळ थोडंसं हलकं आभाळ आलं होतं, पण त्यानंतर सगळं उघडलं आणि मस्त कडक ऊन पडलंय आता. तर कपडे वाळत आहेत. आम्ही सगळे फ्रेश झालो होतो आता, आणि मुलं बोलले की मम्मी आज दही भल्ला करा, आम्हाला सगळ्यांना सुट्ट्या येतं. तर उडदाची डाळ मी सकाळीच भिजू घातली होती. तर दही भल्ला कसा बनवतात मी तुम्हाला आज म्हणजे तुमच्याशी रेसिपी पण शेअर करते. तर उन्हाळ्यामध्ये छान वाटतो खायला दही भल्ला, थंड असतो ना. तर उडदाचे असे भजे काढतात उडदाच्या डाळीपासून, आणि ते दह्यामध्ये खायचे. चटणी वगैरे मी विकतच आणलेली, घरी नाही बनवलेली ती. तर चला आता दही भल्ला कसं बनवते मी तुम्हाला दाखवते. आणि खट्टी मिठी चटणी ना खजूर आणि चिंचेची बनलेली असती, तर ही विकतच आणली मी. आणि पाणीपुरी बनवण्यासाठी जे चाट मसाला चटणी वापरतात ना, पाण्यामध्ये मिक्स करतात पाणीपुरी बनवायची असली तर, पण हे मी दही भल्ल्यासाठी पण वापरते, चटणी टाईप जरा असं घट्टसर. आणि हवं तर आपण पुदिन्याची चटणी घरी पण बनवू शकतो. पण आता इन्स्टंट आपल्याला लगेच लागतंय ना, थकल्यासारखं झालंय कपडे धुवून, त्यामुळं मुलांनी मग हे आयतच आणलेत पाकिट आता. आणि चटण्या काढून ठेवल्या वाटीमध्ये मी आता. दही थोडंसं फेटून घेते मिक्सरला. तर मातीच्या भांड्यामध्ये मी असं दही लावते ना, खूप छान घट्टसर जमलं जातं. आणि उडदाची डाळ भिजू घातली होती सकाळी मी, ती पण छान भिजली. तर दही भरल्याबरोबर दही खायचं म्हणलं ना उडदाच्या त्या भज्याबरोबर, तर दही थोडंसं असं मिक्सरला फेटून घ्यावं लागतं, नाही तर दह्याच्या तशाच त्या ठिसऱ्या राहतात. तर दह्यामध्ये थोडीशी साखर टाकून मी ते मिक्सरला फेटून घेतलं दुसऱ्या भांड्यामध्ये, आणि या छोट्या भांड्यामध्ये आता उडदाची डाळ मी वाटून घेते. तर उडदाच्या डाळीमध्ये वाटताना अजिबात पाणी लागत नाही. ते मीठ टाकलं ना त्या डाळीमध्ये घट्टसर, तर काय होतं त्याला पाणी सुटतं, आणि मग आपले ते भजेचं पीठ आहे ना एकदम पातळ होऊन जातं. त्यामुळं वाटतानाच आपल्याला अजिबात पाणी नाही घालायचं त्याच्यामध्ये. लागलं तर फक्त 1-1.5 चमचा पाणी घालायचं फक्त, आणि ते घट्टसर वाटून घ्यायचं. आणि वाटून घेतल्यानंतर मीठ घालून त्याला खूप सारं असं फेटून घ्यावं लागतं. त्याला सोडा वगैरे काहीच जमत नाही. उडदाची डाळ अशी म्हणजे ते पीठ वाटलेलं असं फेटून घेतलं ना, त्याच्यामध्ये एअर तयार होतो, आणि त्यांनीच आपले भजे खूप छान असे फुलले जातात. तर तेल तापले, मी आता हे उडदाच्या डाळीचे भजे सोडून घेते तेलामध्ये आणि तळून घेते. तळून घेतले की मग पाण्यामध्ये सोडायचे असते. थंड पाण्यामध्ये एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये म्हणजे भजे केलेले आपण तळलेले पाण्यामध्ये सोडायचे असते. पुढं दाखवते मी तुम्हाला. तर थोडीशी मी तुम्हाला करून दाखवते. हे पहा, असे पाण्यामध्ये ते भजे उडदाचे सोडायचे, आणि त्याला थोडंसं पाणी सोकून द्यायचं. पाणी सोकलं की असं हाताने त्याला पिळून घ्यायचं. तर ज्यांना म्हणजे तेलकट आवडत नाही, तेलकट खायचं नाही, त्यांनासुद्धा असं करून खाता येतं. असं पिळून काढलं की त्याच्यामधलं तेल वगैरे सगळं निघून जातं. आणि मग हे पिळून काढलेले उडदाचे भजे आहेत ना, आपण दह्यामध्ये टाकायचे, आणि त्याच्यावरतून आपण ज्या चटण्या घेतल्यात ना त्या टाकायच्या. तर झाला दही भल्ला. तर मुलांना दह्याबरोबर पण दही असं हे उडदाचे भजे खूप आवडतात, याला दही भल्ला बोलतात. तर उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना खूप असं थंडावा देणार आहेत आपल्या पोटाला. आणि उडदाची डाळ 2 तास भिजून अशी जर आपण त्याचं वाटून भजे जर केले ना, आपण जसे भजे करतो ना तसं, तर एकदम असा उडीद वडा आपण खातो ना बाजारामधला, एकदम तसेच लागतात घरच्या घरी, अजिबात तेल न पकडलेले. तर आपण घरी केले ना असे उडदाचे भजे, तर अजिबात तेल ओढत नाही ते. आणि बाजारातून आपण उडीद वडा खायला गेलो ना, तर त्याला थोडं जरी पिळलं ना त्याच्यात किती तेल निघतंय बघा. आता हे उडदाचे भजे आहेत ना, मी पाण्यामध्ये भिजवलेत थोडा वेळ, 5 मिनिटं, आणि ते पिळून दह्यामध्ये टाकलेत, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यावरतून आता ही तिखट गोड जी चटणी आहेत ना 2, तर त्या टाकल्यात वरतून थोड्याशा. आणि जे चाट मसाला आहे तो जरी टाकला वरून तरी पण चालतं, नाही तर नुसतं दह्याबरोबर जरी खाल्ले ना हे उडदाचे भजे,
तर खूप छान लागतात. तर याला दही भल्ला बोलतात. तर आपण असं एकदाच बनवून फ्रीजमध्ये ठेवून 1-2 दिवस जरी खाल्ले तरी पण ते छान राहतात. तर दही भल्ल्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. उन्हाळ्यामध्ये खूप छान असते. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.